दाताखाली न चिकटणारे, दाताला कडक न लागणारे, अगदी पेढ्यासारखे मऊसूद, आषाढी एकादशीनिमित्त तोंडात टाकताच विरघळणारे असे साबुदाण्याचे खमंग मऊ पेढ्याच्या चवीचे साबुदाणा लाडूची रेसिपी बघणार आहोत, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे बघू शकता लाडू तोडून दाखवते। अगदी लाडू मऊसूद असा झाला आहे आणि हाताने देखील पुन्हा लगेचच वळतोय लाडू। तर अशा पद्धतीची रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही मध्ये स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, माझं नाव करिश्मा मानेच रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे आणि वजनी माप म्हणायचं तर साबुदाणा 100 ग्रॅम एवढा घेतला आहे। इथे मी 1 वाटीच्या प्रमाणे साबुदाणा घेतला आहे, तर तुम्ही तुमच्या कपच्या मेजरमेंटने किंवा वाटीच्या मेजरमेंटने सुद्धा साबुदाणे मोजून घेऊ शकता। तर इथे गॅस मी पेटवला आहे आणि कढई गरम झाली आहे। आता गॅस मी पूर्ण मंद आचेवर ठेवला आहे। मंद आचेवर आपल्याला हे साबुदाणे भाजून घ्यायचे आहेत। साबुदाणा घातल्यापासून सुरुवातीपासून आता 10 मिनिटं झाली आहेत। साबुदाणा अगदी थोडेसे फुलले आहेत, तर इथे बघू शकता तुम्ही थोडासा साबुदाण्याचा रंग बदलला आहे, पण आपले हे साबुदाणे आणखी नीट भाजले नाहीत। आणखीन आपल्याला 10 मिनिटं मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत। साबुदाणा भाजत असताना एखादी जाडबुडाची कढई घ्यायची आहे आणि मग साबुदाणे भाजायचे आहेत। जर पातळ बुडाची कढई घेतली तर आपल्याला मंद आचेवर देखील आपण साबुदाणा भाजत असाल तर साबुदाणा खाली चिकटण्याची शक्यता असते, म्हणून इथे जाडबुडाची कढई घेऊन साबुदाणे भाजून घ्यायचे। तर इथे बघू शकता साबुदाणे भाजून झाले आहेत आणि थोडासा साबुदाण्याचा रंग देखील बदलला आहे। साबुदाणे भाजण्यासाठी मला साधारण 20 ते 25 मिनिटं लागली आहेत आणि थोडेसे साबुदाणे आपले पॉपकॉर्नसारखे फुलले देखील आहेत। तर इथे बघू शकता थोडासा मी गॅस मोठा करून दाखवते, तर थोडेसे साबुदाणे आपले फुलल्यासारखे असे कढईमध्ये तडतडल्यासारखे दिसत आहे। तर इथे लगेचच मी गॅस बंद करून घेते आणि इथे आपण ताटामध्ये साबुदाणे गार होण्यासाठी ठेवायचे आहेत। गार झाल्यानंतर साबुदाणे अगदी कुरकुरीत असे होतात। तर इथे आपले साबुदाणे छान गार झाले आहेत, अगदी कुरकुरीत असे साबुदाणे झाले आहेत। आपल्याला हे साबुदाणे छान आपण भाजून घेतल्यामुळे ते दळायला देखील खूप त्रास होणार नाही। पटकन आपल्या इथं दळून तयार होईल साबुदाण्याचं पीठ। साबुदाण्याच्या पिठाची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे। एखादा जर मोठे कण राहिले असतील तर आपण इथे पिठाची जी चाळणी असते बारीक 0 नंबरच्या चाळणीने आपण इथे चाळून घेणार आहोत। जो काही वरचा जाडसर भाग आहे तो चाळणीच्या वर राहील आणि इथे बघू शकता अगदी बारीक असं आपलं पीठ पडत आहे साबुदाण्याचं। साबुदाण्याचा वरचा काही जाड भाग राहिलेला आहे तो पुन्हा आपण मिक्सरमधनं घेऊन छान फिरवून पुन्हा एकदा त्याची बारीक अशी पावडर तयार करून घेणार आहोत। तर इथे आपलं साबुदाण्याचं पीठ तयार झालं आहे। अगदी रवाळ असं पीठ इथे तयार झालं आहे। साबुदाणा 1 वाटी घेतलं होतं, तर 1 वाटीला मी 1 वाटी इथे साखर देखील घेतली आहे। 10 ते 15 इलायचीचे दाणे घालून घेतले आहेत आणि मिक्सरला बारीक अशी पावडर तयार करून घेणार आहोत। तर इथे गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढई आपली आधी सुरुवातीला गरम करून घ्यायची आहे। कढई गरम झाल्यानंतर गॅस आपला पूर्ण मंद आचेवर ठेवायचा आहे आणि जे आपण साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलं होतं ते पीठ आपण या कढईमध्ये घालून घेणार आहोत आणि कढई आपली मंद आचेवर हे पीठ सुरुवातीला भाजून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता पूर्ण गॅस मंद ठेवून मी सुरुवातीला पीठ भाजून घेत आहे। साबुदाण्याच्या पिठाचा रंग अजिबात न बदलता आपल्याला इथे मंद आचेवर छान भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे बघू शकता पीठ थोडंसं गरम झालं, म्हणजे चांगलंच पीठ गरम झाल्यानंतर आपण त्यानंतर तूप घालून घेणार आहोत। तर इथे बघू शकता त्यावर मी थोडंसं पीठ घेतल्यानंतर पीठ मला गरम लागत आहे, तर आता मी इथे तूप घालून घेणार आहे। तूप साधारण सुरुवातीला 3 ते 4 चमचे एवढे तूप घालून घेणार आहे। जे पोहे खायचा चमचा असतो त्याने मी इथे 4 चमचे एवढे तूप घालून घेतले आहे। गॅस आपला मंद आचेवर आहे आणि तूप आपलं यात
थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचे पिठामध्ये। इथे बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पिठामध्ये तूप मिक्स करून घ्यायचं आहे। तूप घातल्यानंतर साधारण इथे 5 ते 6 मिनिटं झाली आहेत। तर इथे बघू शकता थोडंसं पिठाला ओलसरपणा आला आहे, पण आणखीन थोडंसं तूप कमी पडलं आहे, म्हणून यामध्ये मी आणखीन 2 ते 3 चमचे एवढे तूप घालून घेणार आहे आणि मंद आचेवर पुन्हा एकदा याला लाडवांच्या पिठाला छान भाजून घ्यायचं आहे। साबुदाण्याचं जे पीठ आहे ते दाताखाली चिकटणार नाही, त्यामुळे इथे खूप सावधगिरीने आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे। जितकं साबुदाण्याचं पीठ छान फुलेल, छान खमंग असं भाजेल, तितकंच ते साबुदाण्याचं पीठ खायला लाडवामध्ये खूप सुंदर असं लागेल। तर इथे बघू शकता तूप घातल्यामुळे थोडासा ओलसरपणा आला आहे आणि इथे आपलं साबुदाण्याचं पीठ आहे ते छान भाजलं आहे। त्यानंतर इथे मी खोबऱ्याची पावडर घालत आहे, जी सुके खोबरे असतात मार्केटमध्ये मिळतात त्याचीच पावडर घालत आहे। साधारण इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याची पावडर घालून घेतली आहे। खोबऱ्याचं पावडर मी साबुदाण्याचं पीठ भाजून झाल्यानंतर शेवटी घातलं आहे, कारण की खोबऱ्याची पावडर ही पटकन जळते, त्यामुळे इथे शेवटी घालून घ्यायचे, म्हणजे आपलं साबुदाण्याचं पीठ छान भाजत आलं तेव्हा आपल्याला हे खोबऱ्याची पावडर घालून घ्यायची। छान खोबऱ्याची पावडर आणि साबुदाण्याचं पीठ छान भाजून झालं आहे, तर इथे गॅस बंद करून घेऊया। साबुदाण्याचं पीठ कसं भाजलंय हे ओळखायचं कसं? साबुदाण्याचं पीठ भाजत आल्यानंतर त्याला एक खमंग असा वास येतो आणि खोबऱ्याची पावडर घातल्यानंतर देखील त्याला फार खमंग असा छान वास येतो, तेव्हा समजून जायचं की आपलं पीठ छान भाजलं आहे। आणि इथे पीठ भाजण्यासाठी देखील मला 20 मिनिटं लागली आहेत। तर इथे आपण पीठ एका ताटामध्ये काढून थोडंसं कोमट होईपर्यंत वाट बघायची आहे। तर इथे आपलं जे साबुदाण्याचं पीठ आहे ते थंड होत आलं आहे, म्हणजे अगदीच कोमट असं गरम आहे। मी हात लावला तरी पण मला चटका बसत नाही, अशा पद्धतीचे इथे कोमट पीठ आहे। तर यामध्ये आपण पिठी साखर घालून घेणार आहोत। पिठी साखर मी इथे थोडी थोडी करून घालत आहे सुरुवातीला। जर तुम्हाला साखरेचं प्रमाण कमी हवं असेल तर तुम्ही कमीसुद्धा करू शकता। साबुदाण्याच्या लाडूला पेढ्यासारखी चव येण्यासाठी इथे मी 30 ग्रॅम एवढे मिल्क पावडर घालून घेतले आहे। तुम्ही कोणत्याही ब्रँडचं मिल्क पावडर घेऊ शकता आणि ते मिल्क पावडर यामध्ये घालून छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे। तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे। जर मिश्रण थोडंसं कोरडंसं वाटत असेल तर तुम्ही या मिश्रणाला मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता पल्स मोडवर आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। या मिश्रणाचे जर लाडू होत नसेल तर मी सर्वात सोपी देखील तुम्हाला टिप्स सांगत आहे। मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आणि 2 ते 3 चमचे तूप गरम करून देखील आपण यावरनं घालून घेऊ शकतो, म्हणजेच लाडू बांधायला आपल्याला सहज जमतील। जर तुम्हाला जास्तीचं तूप नको असेल तर तुम्ही दूध देखील इथे घालू शकता। तर मला इथे जास्तीचं तूप नको होतं म्हणून मी 2 ते 3 चमचे एवढे दूध घालून घेतले आहे। दुधाने देखील आपले लाडू काही खराब होत नाही, साधारण 8 ते 10 दिवस छान टिकून राहतात आणि त्यांना चवही छान येते। तर इथे बघू शकता मी साधारण 2 चमचे एवढे तूप घालून घेतले आहे आणि या सर्व पिठामध्ये छान मिक्स करून घेतले आहे। दूध आपलं छान मिक्स झालं आहे आणि इथे बघू शकता लाडू आपला इकडे वळायला लगेचच तयार होत आहे। तर इथे बघू शकता लाडू मी हाताने दाबून वळून घेत आहे आणि तूप देखील लाडवाने सोडलं आहे। जर आपण जास्तीचं तूप घातलं असतं ना तर ते खाताना जरा जास्त तूप वाटलं असतं, म्हणून इथे मी दूध घालून घेतलं आहे आणि इथे बघू शकता तुम्ही हाताला तूप देखील लागलं आहे आणि लाडू देखील आपला फार सुंदर असं झाला आहे। तर इथे आपले सगळे लाडू तयार झाले आहेत आणि लाडू दिसायलाही फार सुंदर असे दिसत आहेत, जणू काही रव्याच्याच लाडवासारखे असे पांढरे शुभ्र असे दिसत आहेत। तर लाडवाची रंगता वाढवण्यासाठी इथे मी थोडे पिस्त्याचे काप देखील लाडवांवर लावून घेत आहे। जरी तुम्हाला पिस्त्याचे काप लावायचे नसतील तर नाही लावले तरीही नुसते पिस्त्याचे काप न लावता जरी खाल्ले तरी ते चवीला खूप सुंदर असे लागणारे लाडू आहेत। तर इथे बघू शकता लाडू आपले अतिशय सुंदर आणि छान एकाच आकाराचे तयार झाले आहेत। प्लेटमध्ये लाडू काही सुंदर असे दिसत आहेत। खाणाऱ्यांनी म्हटलंच पाहिजे काय लाडू केलेत आणि कशाचा लाडू केलाय, खाणाऱ्यांना तर प्रश्नच पडेल, इतके हे सुंदर चवीला लागणारे लाडू आहेत। लाडू बघता क्षणी लाडूच्या प्रेमात पडाल इतके हे सुंदर लागणारे लाडू आहेत।
तर इथे मी एक लाडू तुम्हाला तोडून देखील दाखवणार आहे। लाडू तर आपले सगळे छान झालेत, पण तरी इथे बघू शकता अतिशय मऊसूद, दाणेदार, मस्त त्यामध्ये छान वेलची, खोबऱ्याची जी चव आहे ना, अतिशय सुंदर लागत आहे। आणि ते लाडू बघा हाताने वळला देखील पुन्हा जात आहे, म्हणजे आपला लाडू अतिशय सुंदर आणि मऊसूद असा झाला आहे। इथे मी तुम्हाला लाडवाची चव देखील सांगत आहे। मस्त वेलचीची चव त्यामध्ये आली आहे, खोबऱ्याची चव, दूध पावडरची चव, अतिशय लाडू खमंग आणि टेस्टी असे लागत आहे। खाणाऱ्यांना तर कळणारच नाही हे साबुदाण्याच्या पिठापासून तयार केलेले आहेत। जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका। रेसिपी कशी वाटली कमेंट करायला देखील अजिबातच विसरू नका। तर या आषाढी एकादशीला तुम्ही अशा पद्धतीचे लाडू घरी नक्की ट्राय करा, तुमच्या घरातल्यांना देखील सर्वांना आवडतील। माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोचवा।